मी जेव्हा शाळा कॉलेजेसमधून अभ्यासातील एकाग्रता या विषयावरती सेमिनार किंवा लेक्चर देतो तेव्हा तिथल्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न जरूर विचारतो. तो म्हणजे तुम्ही अभ्यासाला बसल्यानंतर तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात का? आणि जर समजा येत असतील तर तुमचा हात तुम्ही वरती करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळेच्या सगळे विद्यार्थी हात वरती करतात. आणि शाळेमधला जर प्रोग्राम असेल तर काही मुलं दोन्ही हात वरती करतात. का? कारण हा कॉमन प्रॉब्लेम आहे. जेव्हा त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात त्यावेळेस त्यांचं कॉन्सन्ट्रेशन गेलेलं असतं. ते अभ्यासावरती फोकस होऊ शकत नसतात आणि त्यांचे सगळे प्रॉब्लेम परीक्षेचे अभ्यासाचे हे त्यामुळे सुरू होतात, एकाग्रता नसल्यामुळे. आता हा प्रॉब्लेम काही फक्त भारतातल्या विद्यार्थ्यांचा आहे का? नाही, संपूर्ण जगातल्या विद्यार्थ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. विद्यार्थी अमेरिकेतला असेल किंवा युरोप खंडातला असेल किंवा ऑस्ट्रेलियातला असेल, जपानमधला असेल, चायनामधला असेल, इंडियामधला असेल, प्रत्येकाचा हा प्रॉब्लेम आहे. आता हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला एकाग्रता शिकणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही अभ्यासाला बसल्यानंतर तुमचे सगळे विचार तुम्ही जो अभ्यास करता आहात त्याचेच असणं फार आवश्यक आहे. तरच तुमची एकाग्रता येणार आहे. आणि एकाग्रता आल्यानंतर तुमचे सगळे अभ्यासाचे प्रॉब्लेम सुटणार आहेत. मग आता ही एकाग्रता तुमच्याकडे नाही आहे का? तर आहे. प्रत्येकाकडे एकाग्रता आहे. एकाग्रता असल्याशिवाय आपण रोजची कामं सुद्धा करू शकणार नाही. पण कोणतंही विशिष्ट काम करायचं तर त्यासाठी लागणारी एकाग्रता वेगळी असते आणि ती शिकावी लागते. तुम्हाला 4 व्हीलर शिकायची आहे, कार शिकायची आहे, तर तुम्हाला कार चालवायच्या वेळेस आवश्यक असलेली एकाग्रता शिकायची असते, तरच तुम्ही कार चालवू शकतात. त्यासाठी लागणारी एकाग्रता वेगळी आहे. तुम्हाला 2 व्हीलर चालवायची आहे, त्यासाठी लागणारी एकाग्रता वेगळी आहे. तुम्हाला जर समजा नृत्य शिकायचं आहे त्याच्यासाठी लागणारी एकाग्रता वेगळी आहे. तुम्हाला लेक्चर द्यायचं आहे, भाषण करायचं आहे, ॲक्टिंग करायची आहे, ती एकाग्रता वेगळी आहे. तुम्हाला एखादा स्पोर्ट्स खेळायचा आहे, म्हणजे टेबल टेनिस खेळायचा आहे, तुम्हाला क्रिकेट खेळायचा आहे, तुम्हाला फुटबॉल खेळायचा आहे, तुम्हाला कुठलाही एक गेम खेळायचा असेल तर त्या गेमसाठी लागणारी एकाग्रता तुम्हाला शिकावी लागते. त्यासाठी त्याची प्रॅक्टिस करावी लागते. त्याचप्रमाणे अभ्यास जर तुम्हाला व्यवस्थित करायचा असेल तर अभ्यासासाठी लागणारी एकाग्रता तुम्हाला शिकावी लागते. आणि एकदा तुम्ही एकाग्रता शिकलात की मग तुमचं काम अप्रतिम होतं, लोकांना आवडतं, तुम्ही त्यात यशस्वी होतात. तर ही जी एकाग्रता आहे ही शिकवण्याचं काम मी करतो. त्यासाठी मी एक ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. त्याचं नाव आहे तथास्तु कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी प्रोग्राम. हा डिस्टन्स लर्निंग पद्धतीने मी तुम्हाला देणार आहे. या प्रोग्राममध्ये आपण 3 टेक्निक शिकतो. पहिलं टेक्निक आहे अभ्यासातील एकाग्रता आणण्यासाठी अभ्यासाच्या पद्धतीत थोडासा बदल करायचा. म्हणजे तुम्ही जेवढा अभ्यास करतात तेवढाच करायचा, पण त्याच्यात थोडासा बदल करायचा. तर त्याच्यामध्ये असं आहे की शास्त्रज्ञांनी असं एक शोध लावलेला आहे की आपला जो मोटर ब्रेन आहे, मागच्या बाजूचा मेंदू आहे, तो जर आपण ॲक्टिवेट केला तर आपल्या मनामध्ये
वेगवेगळे विचार येत नाही आणि आपण करत असलेल्या कामावरती फोकस होतो. हा शोध मी नाही लावलेला, शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. आणि मी तो मोटर ब्रेन ॲक्टिवेट कसा करायचा ते या टेक्निक नंबर 1 मध्ये शिकवतो. टेक्निक नंबर 2 तथास्तु इंडक्शन टेक्निक हे विचारांवरती नियंत्रण आणण्याचं अत्यंत पॉवरफुल टेक्निक आहे. हे शिकल्यानंतर तुम्ही जेव्हा अभ्यास कराल त्यावेळेस त्या अभ्यासावरती संपूर्ण फोकस व्हाल. तुमच्या मनामध्ये इतर विचार येणारच नाही आणि आले तर तुम्ही ते परतवून लावाल. हे झालं दुसरं टेक्निक. तिसरं टेक्निक, हे टेक्निक आहे कॉन्सन्ट्रेशन ट्रिगर टेक्निक. काही सेकंदात तुम्हाला हवी तेवढी एकाग्रता तुम्ही मिळवू शकता आणि तुम्ही करणार असलेल्या कामावरती फोकस होणारच. हे अत्यंत पॉवरफुल आणि उपयोगी टेक्निक आहे. तर असे हे 3 टेक्निक मी या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये शिकवतो. मी तुम्हाला सांगितलं की हा प्रोग्राम आपण डिस्टन्स लर्निंग पद्धतीने शिकवतो. म्हणजे काय करतो तर डिस्टन्स लर्निंगमध्ये तुम्हाला कुठे जायचं नाही, कुठे यायचं नाही. ज्याला ट्रेनिंग प्रोग्राम करायचा आहे त्याला कुठेही जायचं यायचं नाही आहे. त्याला त्याच्या घरामध्ये बसून त्याच्या सोयीच्या वेळामध्ये दिलेल्या ट्रेनिंग मटेरियलचा उपयोग करून 30 दिवसामध्ये अभ्यासातील एकाग्रता शिकायची आहे आणि तो ती सहज शिकू शकतो. आता त्यासाठी लागणारं जे ट्रेनिंग मटेरियल आहे ते मी पाठवून देतो. त्याच्यामध्ये काय काय आहे? ट्रेनिंग व्हिडिओ आहेत, ट्रेनिंग ऑडिओ आहेत आणि स्टडी नोट्स आहेत. बरं, या सगळ्या ट्रेनिंग मटेरियलचा उपयोग कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला ट्रेनिंग मटेरियलमध्येच म्हणजे ट्रेनिंग व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही. आणि समजा तुम्हाला काही डाऊट्स आले, काही शंका विचारायची असेल, तुम्ही मला विचारू शकतात, मी त्याचं लगेच उत्तर देतो. तर ह्या पद्धतीने अत्यंत कमी वेळामध्ये आणि अत्यंत प्रभावीपणे तुम्ही अभ्यासातील एकाग्रता शिकू शकतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर, तुमची वय आणि तुम्ही कोणतं शिक्षण घेता आहात ते डिटेल्स मला पाठवायचे आहेत. ते एकदा पाठवले की मी या कोर्सचे डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सॲपने पाठवून देईल. ओके, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया. धन्यवाद.